गुड मॉर्निंग बॉईज. क्लास 5 थर्ड लेसन द अर्थ अँड इट्स लिव्हिंग बर्ड. वर तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. लुक ॲट द पिक्चर. फर्स्ट दिसत आहे तुम्हाला बायोस्फिअर. बायोस्फिअर मीन्स जीवावरण. नेक्स्ट दिसत आहे तुम्हाला ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर मीन्स वातावरण. त्यानंतर समोर दिसत आहे हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर मीन्स जलावरण. आणि खाली दिसत आहे लिथोस्फिअर. लिथोस्फिअर मीन्स शिलावरण. म्हणजे हे सगळे काय आहे, पृथ्वीची आवरणे आहेत. याला काय म्हणतात, शेप्स द स्प्रेजेस ऑफ द अर्थ. आता खाली काही क्वेश्चन दिलेले आहे. कॅन यू टेल वेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम. तुम्हाला पाणी कुठून मिळते. वेअर डू यू ले द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग. तुमच्या घराचं बांधकाम म्हणजे तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे. व्हॉट नीड डू वी मीट थ्रू ब्रिथिंग. आपण श्वासोश्वास घेतो. श्वासोश्वास करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, ती गरज आपण कशी भागवतो. फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट. त्याचप्रमाणे पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वी फाइंड लँड इन सम प्लेसेस अँड वॉटर इन अदर. पहा, आपण जर आपल्या पृथ्वीचा विचार जर केला तर आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागात पाणी दिसते. In other, the earth surrounded by the atmosphere, there are living things on land, in water and the air. यावरून आपल्याला लक्षात येते की जमिनीवर, पाण्यात आणि हवेत सजीवांचे अस्तित्व असते. In water and air, the sun is cause of many natural process on the earth. पृथ्वीवर ज्या काही नॅचरल प्रोसेस घडतात त्याला सूर्य हा कारणीभूत ठरतो. वॉटर, लँड and air constitute envelope of the earth, namely the hydrosphere, lithosphere and atmosphere. The biosphere spread in all the other three spaces. पहा, पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य जसा कारणीभूत ठरतो तसे पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे सगळे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करते. तर जीवावरण हे तीनही आवरणात दिसून येते. पहा, तुम्ही जमिनीवर दिसतील, अर्थवरही दिसतील, वॉटरमध्येही दिसतील आणि एअरमध्ये सुद्धा तुम्हाला प्राणी दिसतील. त्यानंतरचा भाग आहे द लिथोस्फिअर अँड द हायड्रोस्फिअर. आता पाहू आपण शिलावरण आणि जलावरण. द अर्थ क्रस्ट इन हार्ड, इट इज मेनली मेड ऑफ रॉक. पहा, पृथ्वीचं वरचं आवरण खूप हार्ड आहे कारण ते माती आणि खडकापासून बनलेलं आहे. वेन वी ट्रॅव्हल इन द हायली रिजियन वी सी लेअर ऑफ द सॉइल अँड रॉक अलॉंग रोड कट्स. पहा, तुम्ही जर डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीचे किंवा खडकाचे आपण थर जर पाहिले तर कुठे जमिनीचा मोठा भाग दिसतो म्हणजे हायली रिजियन रॉक अलॉंग रोड कट्स. वी सी ग्रेसी एक्सपेन्सेस ऑफ लँड इन सम प्लेसेस अँड ओनली सँड इन अदर. पहा, काही ठिकाणी आपल्याला गवताळ विस्तार दिसतो तर कुठे ओसाड जमिनीवर वाळूच वाळू असते. The land is covered with crops in some places and with forest in other. Sometimes we get to see the deeper layer of soil into which tree roots spread. At other we see rocks split apart by the. पहा, कधी कधी आपण जमिनीवर फिरताना पहा कुठे आपल्याला जमीन पिकांनी तर कुठे झाडांनी झाकलेली दिसते. काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेल्या मातीचे खोलवरचे थर दिसतात तर काही ठिकाणी झाडाच्या मुळांनी दुभंगलेले खडक दिसतात. काही ठिकाणी पर्वताचे उतार असतात. ट्रीज रूट, देअर आर जेंटल माउंटेन स्लोप्स ॲज वेल ॲज अ शियर क्लिफ्ट ऑफ रॉक. ऑल दिस लँड फीचर आर अ पार्ट ऑफ द अर्थ लिथोस्फिअर. मच ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाइड बाय वॉटर. विद्यार्थी मित्रांनो, कुठे आपल्याला खडकाची उंच उंच सुळकी दिसतात तर कुठे विचार केला तर आपल्याला जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे. पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे. या पाण्याखाली शिलावरण असते. पृथ्वीचे बाहेरील कवच व त्याखालील थराचा काही भाग मिळून शिलावरण बनत असते. म्हणजे पाण्याच्या खाली सुद्धा दगडांचा थर असतो. ओके. आता वर एक पिक्चर दिसत आहे, त्या पिक्चरचं निरीक्षण करा. हे बघा, इथे काही माउंटेन दिसत आहे. माउंटेन दिसत आहे पास म्हणजे काय म्हणू आपण त्याला
खिंड खिंड ज्याला आपण दोन पर्वताच्या मधला भाग, खोलगड भाग, ठीक आहे, त्याला खिंड म्हणू. बाकीचे सुद्धा दिसत आहे, व्हॅली दिसत आहे, दरी दिसत आहे, हे बघा रिव्हर दिसत आहे, सीपेस दिसत आहे. About a third of surface of the earth considered of land. A vast continuous stretch of land is called continent. पहा, आपला पृथ्वीचा पृष्ठभाग सुमारे एक तृतीयांश भाग जमिनीचा आहे. एक तृतीयांश भाग जमिनीचा आहे. आता हा पूर्ण भाग हा काही सलग नाही, याला 7 खंडामध्ये म्हणजे 7 कंटिनेंटमध्ये विभागला गेलेला आहे. द लँड ऑफ अर्थ द डिवायडेड इंटू 7 कंटिनेंट्स. They are Asia, Europe, Africa, North America, South America, Atlantica, Australia. एशिया इज द लार्जेस्ट कंटिनेंट. एशिया हा सर्वात मोठा खंड आहे. तर ऑस्ट्रेलिया इज द स्मॉलेस्ट कंटिनेंट. ओके. द लँड इज नॉट इवन ऑल प्लेसेस. प्रत्येक ठिकाणी आपल्याला जमिनीचे सगळेच भाग दिसत नाही, म्हणजे जमिनीची सपाट दिसत नाही. ओके. द इन्व्हेनेमेंट्स गिव्स डिफरंट शेप्स ऑफ द लँड इन डिफरंट प्लेसेस. आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर जमिनीला तिच्या उंच सकलपणामुळे विशिष्ट आकार प्राप्त झालेला आहे. दे आर कॉल्ड लँडफॉर्म. त्यालाच आपण भूरूपे म्हणतो, म्हणजे जमिनीचे रूप. आपण जमिनीवर फिरताना पहा, तुम्ही कोणत्याही ठिकाणी जरी गेले तुम्हाला जमीन सारखी दिसते का? नाही. कुठे मोठे मोठे माउंटेन दिसतात, कुठे दऱ्या दिसतात, तर कुठे सपाट भाग दिसतो, कुठे पाण्याचाच भाग दिसतो, नाही का. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. द लँड इज नॉट इवन ऑल प्लेसेस. द environments gives different shapes to the land in different places. They are called landforms. In the picture above you can see some landforms like the plain, hill, mountain, etc. हे बघा, हे या भागाचं निरीक्षण केलं तर आपल्याला हे सगळं दिसतील. 2/3 ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. आपल्या पृथ्वीचा कमीत कमी 1/3 भाग, 2/3 भाग म्हणजे किती म्हणू आपण, 2/3 म्हणजे फक्त 29% भाग, 29% भाग हा जमिनीचा आहे आणि 71% भाग हा टोटली पाण्याने व्यापलेला आहे. आता हे पाणी कुठलं आहे? मोस्ट ऑफ द वॉटर इन द ओशियन. हे सगळं पाणी समुद्रातलं आहे. ओशियन वॉटर इज अ सॉल्टी. देअर आर 5 ओशियन, नेमली द अटलांटिक, पॅसिफिक, आर्टिक, साऊदर्न ओशियन अँड इंडियन ओशियन. हे बघा, इथे एक डायग्राम दिलेली आहे. या डायग्राममध्ये सगळे ओशियन दाखवलेले आहेत. हे बघा, पॅसिफिक, अटलांटिक, इंडियन ओशियन, पॅसिफिक ओशियन हा दोन्हीकडे दाखवला जाईल, कारण पृथ्वी कशी आहे, गोल आहे. हा आर्टिक ओशियन, हा सुद्धा आर्टिक ओशियन आहे इकडे, आणि हा साऊदर्न ओशियन. याप्रमाणे समुद्राची विभागणी केली गेलेली आहे. द लँड अलॉंग द मार्जिन ऑफ अन ओशियन इज कॉल्ड कोस्टल रिजियन. याला काय म्हणतात? तर हे जे 5 महासागर आहे, या महासागर आणि या जमीन याच्या सीमाभागाला सागर तट किंवा किनारपट्टी म्हणतात. ओके. वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स अँड साइज आर फ्रॉम अलॉंग द कोस्ट. फॉर एक्झाम्पल सी, बाय, स्ट्रेप, गल्फ, क्रीक, इटीसी. देअर इज दिस वॉटर बॉडीज आर पार्ट ऑफ द ओशियन. यालाच आपण वेगवेगळ्या आकाराची जी जलरूपे तयार होतात किनारपट्टीवर, त्याला आपण समुद्र म्हणतो. समुद्राला आपण सागर सुद्धा म्हणू शकतो. त्या उपसागर असते, समुद्रधुनी असते, आखात असते, खाडी असते. ही सगळी समुद्राची कायमरामूस, हे सगळे याच मोठमोठ्या महासागरांचेच भाग आहेत. ओके. यानंतरचा पार्ट आहे सरफेस ऑफ वॉटर. आपण समोरच्या तासिकेला हा पार्ट बघू. तोपर्यंत